तर सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गुरनुले सर, त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक ज्यांनी आता तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, जेंटे सर, आणि प्रमुख अतिथी शेंडे सर, आणि समस्त महात्मा फुले माडी समाजाचे जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा जो संघटना आहे त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी एक वेळ मनापासून सर्वांनी टाळ्या वाजवून एक वेळ तर मेन म्हणजे माझे जेवढे सेशन्स असतात ते ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या ते खूपच जास्त इंटरॅक्टिव्ह असतात. ठीक आहे, तर मला तुमच्याकडनं पूर्ण प्रोत्साहन हवं आहे. सो ऑल ऑफ यू रेडी फॉर दिस? रेज युअर हँड. ऑल ऑफ यू रेडी फॉर दिस? मी पहाडी आलू विकू शकतो एवढा मोठा आवाज आहे माझा. ठीक आहे, सो डू लेट मी नो वन्स अगेन. ऑल ऑफ यू रेडी फॉर दिस? वन्स अगेन, ऑल ऑफ यू रेडी फॉर दिस? थँक यू सो मच. बिकॉज यू नो व्हॉट, अगर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये सामोर जायचं असेल तर एनर्जी आणि एक्साइटमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जिद्द तर इम्पॉर्टंट आहेच, बट त्याच्या व्यतिरिक्त एनर्जी आणि एक्साइटमेंट अगर ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असणार तर मग तुम्हाला जे अचीव करायचं आहे ते तुम्ही अचीव करू शकता. सो ऑल ऑफ यू एक्साइटेड? अगेन, ऑल ऑफ यू एक्साइटेड? बघा, मी कॉलेजेस मध्ये जातो, इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये जातो, त्यांचा आवाज आणि या आवाजामध्ये खूप जास्त डिफरन्स मला दिसतो. मला परत ऐकायचं आहे. ऑल ऑफ यू एक्साइटेड फॉर दिस अमेझिंग सेशन? थँक्यू सो मच. आता तुमची लिस्निंगची काबिलियत मी पहिले ऐकली, म्हणजे ऑब्झर्व केला, आणि आता जे आवाज येत आहे त्याच्यावरून मला असं समजलं की सर्वांची तयारी आहे की आपण आता ज्या दोन टॉपिक वरती बोलणार आहे. जो पहिला टॉपिक आहे व्हॉट नेक्स्ट आफ्टर द ग्रॅज्युएशन, और तुमच्या 20s मध्ये, 20sचा मिनिंग 18, 19, 20 किंवा 21 किंवा 22 ची जे वय असते त्या वयामध्ये तुम्ही नेमका काय केलं पाहिजे. आणि सेकंड पॉइंट, अगर दोज ज्यांना कॉम्पिटेटिव्ह मध्ये ज्यांचा फोकस आहे तो आपला सेकंड पॉइंट आहे, त्याच्यावरती आपण बोलूया. ठीक आहे, तर आपला सर्वात पहिला पॉइंट आहे की तुम्हाला आपल्या 20s मध्ये राहून काय करायचं आहे. तर मला एक वेळ हे गोष्टी परत जाणून घ्यायचंय की असे किती स्टुडंट आहे जे 12th स्टँडर्डचे आहे. लेट मी नो. अच्छा, बिलो 12च्या खालचे. अच्छा, ठीक आहे. अच्छा, अंडर ग्रॅज्युएट किती स्टुडंट आहे इथे? या मी बघू शकतो. अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएशन ज्यांचं सुरू आहे. अच्छा, ऑलराईट, ठीक आहे. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन ऑलरेडी झालं आहे असे किती स्टुडंट आहे? ऑलराईट. मग हे सर्वांचे हँड रेज होऊन नाही राहिले. मला एक वेळ परत विचारतो, अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट किती आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन आता सुरू आहे? वाव, ठीक आहे, थँक्यू. चलो, तर सर्वात पहिला काम कुठल्या पण क्षेत्रामध्ये मी एकदा परत रिवाइज करतो की अगर तुमच्याकडे एनर्जी नसेल किंवा इट सीम्स टू बी कम्फर्टेबल अगर मी हिंदी यूज करणार, तर मी आहे मराठी माणूसच, हिंदी सर्वांना समजते ना? माझे सेशन जनरली असतात. ठीक आहे, तर एखादी वर्ड अगर स्लिप झाला मराठीचा तर ते माफ करून घ्या तुम्ही. ठीक आहे, ऑलराईट. सो सर्वात पहिला की कुठल्या पण क्षेत्रामध्ये सामोर जायचं आहे, मी परत एकदा रिवाइज करतो, एनर्जी आणि एक्साइटमेंट ह्या दोन गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासोबत जिद्द आणि जे बाकीचे पॉइंट्स असतात ते तर येतातच. ठीक आहे, पण आता त्याच्यामध्ये सर्वात मोठा पॉइंट आहे की तुम्हाला तुमच्या स्किलवर, आता तुम्ही अंडर 20s मध्ये आहात, इट मीन्स अंडर ग्रॅज्युएट आहात किंवा तुमचं 12वी व्हायचंच आहे, तर तुम्हाला तुमच्या स्किल वरती खूप साऱ्या गोष्टी इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. व्हॉट डज इट मीन्स? आता आपण खूप साऱ्या मुलांना बघतो ज्यांचे, माझ्या ऑफिसमध्ये पण असे खूप सारे विद्यार्थी आहेत जे अंडर ग्रॅज्युएट असून जॉब करतात, पण ते एज्युकेशनली स्ट्रॉंग नाही. इट मीन्स ते कॉलेजेस मध्ये जात नाही. आणि आपल्या तळोदी सारख्या ठिकाणी तरी जे शाळा आहे किंवा जे कॉलेजेस आहेत तिथे तरी सुद्धा स्टुडंट जातात, पण तुम्ही नागपुरात जाऊन खूप सारे जे 12th स्टँडर्डचे स्टुडंट आहे ते कधी कॉलेज बघत पण नाही. ठीक आहे, तर असं कॉलेजचा आजकाल बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो असा शिफ्ट झालाय. तर मग आपल्या अंदरच्या आपण स्किल कशा डेव्हलप केल्या पाहिजे? बिकॉज अगर दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो आपला पूर्ण करिअर. पहिला
की आपल्याला आपल्या 20s मध्ये समजत नाही की मला काय केलं पाहिजे. खूप साऱ्या मुलांना खूप जास्त कन्फ्युजन असतो. तुमच्यामधून पण खूप साऱ्या मुलांना खूप जास्त कन्फ्युजन असणार. ठीक आहे. आता आपण बघतो की आफ्टर द 12 खूप सारे मुलं इंजिनिअरिंग, जसे जेंटे सरांनी सांगितलं की इंजिनिअरिंगला जातात, किंवा का बरं आपल्याकडचा कल्चर इंजिनिअरिंग, एमबीए, एमबीबीएस किंवा बी फॉर्म किंवा आय वुड से लाईक एमकॉम किंवा LLB असे जे काही फेमस तुमचे काही सेक्टर आहे त्या सेक्टर मध्ये स्टुडंट जातात. त्याच्या व्यतिरिक्त स्टुडंटला काही माहित नाही राहत. आणि सेकंड पॉइंट असा आहे की तुम्ही जेव्हा अंडर 20s मध्ये असता तेव्हा काय आहे, आज कुठल्या पण सेक्टरमध्ये सामोर जाण्यासाठी सर्वजण एक फॉर्मल ग्रॅज्युएशन करून राहिले. फॉर्मल ग्रॅज्युएशनचा मिनिंग समजतो, जसं माझं इंजिनियर झालंय, पण माझं करिअर इंजिनिअरिंग क्षेत्रामधलं आता मुळीच नाही. म्हणजे अगर मी ऑड लँग्वेज मध्ये बघितलं तर मी एक नल्ला इंजिनियर आहे. नल्लाचं मिनिंग समजते ना, म्हणजे मला इंजीनियरिंग क्षेत्राचं टिकट 10 साल हो गए लेकिन मुझे उसके बारे में भी कोई नॉलेज नहीं है. माझं करिअर अलगच राहिलं. व्हॉट डज इट मीन्स की जे तुमचं आज ग्रॅज्युएशन ठरलंय, जे कॉमन ग्रॅज्युएशन मुलं करतात ते एक आपलं सिंपल ग्रॅज्युएट झालं पाहिजे अशाच प्रकारे मॅक्झिमम मुलं करतात. 99% मुलांना माहित नाही राहत की मी हा ग्रॅज्युएशन का बरं करत आहे. ठीक आहे. आता या इथे जेवढे ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहे किंवा अंडर 20 स्टुडंट आहे, तिथून पण मॅक्झिमम स्टुडंटला माहित नाही की मी बीकॉम का बरं करत आहे, किंवा मी बीएससी का बरं करत आहे, किंवा माझं MSc करण्याचा मागचा हेतू काय आहे, किंवा मी MA का बरं करणार, मी BA का बरं करणार. वी जस्ट फॉलो द सिंपल, जे सर्व रॅट्रेस पॅटर्न फॉलो करतात तसंच आपण फॉलो करत राहतो. तर सर्वात मोठा पॉइंट, आपल्या 20s मध्ये तुम्हाला आपल्या स्किल एक्सप्लोर केल्या पाहिजे. आता स्किल आपण एक्सप्लोर कसं करतो, तर बघा आपल्या आज या सोशल मीडियाच्या दुनियामध्ये, जिथून मी पण खूप जास्त फायदा घेतला आफ्टर लॉकडाऊन, तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता. तुमच्यामधून आय वुड से, मला असं वाटते की 90% मुलांना नाही माहिती असेल, लेकिन उडेमी, UDEMY तुम्ही नोट डाऊन करू शकता. तुम्हाला पेन पेन्सिल आणायला हवं होतं, ठीक आहे, पण काय हरकत नाही. उडेमी नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे. तिथे सस्त्यामध्ये खूप जास्त कोर्सेस असतात. पॅरेंट्सला तुम्ही त्या कोर्ससाठी फोर्स करू शकता. अगेन आय एम टेलिंग यू, फॉर्मल एजुकेशन विल नॉट टीच यू ऑल दोज थिंग्स जो अपने करियर के पॉइंट ऑफ व्यू से बहुत ज्यादा इंपॉर्टंट है. तर जे तुम्ही आता ग्रॅज्युएशन करत आहे ते ओरिजिनली तुमचं करिअर घडवणार हे काही 100% याची काही गॅरंटी नाही. इट मीन्स तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट असतानाच आपल्या अंदर जे काही स्किल डेव्हलप करायचे आहे त्याचे खूप सारे कोर्सेस, पहिला माध्यम युट्यूब जो फ्री मध्ये अवेलेबल आहे, आणि दुसरा माध्यम उडेमी. कारण की कन्फ्युजन खूप जास्त असतो आणि आपण अशा व्यक्तीकडून जनरली गायडन्स घेतो ज्यांना माहित नाही राहत, जे आसपास आपल्या जवळपास असतात, जे थोडेफार शिकले असतात. ते 2010चे मॉडेल का बरं नसो, पण आपण त्या लोकांकडून गायडन्स घेतो. नो, तुम्हाला अगर आजच्या क्षेत्रामध्ये सामोर जायचं आहे तर तुम्हाला अशा व्यक्तीपासून गायडन्स घ्यावा लागेल जो त्या क्षेत्रामध्ये सामोर गेला आहे, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सामोर जायचं आहे. तर त्याच्यासाठी कन्फ्युजन जिथपर्यंत राहणार, आपला पहिला पडाव आहे आपल्या अंदरच्या नॉलेजला किंवा आपल्या अंदरच्या मल्टिपल स्किल्सला एक्सप्लोर करणं. आणि एक्सप्लोर करण्यासाठी मी काय सांगितलं, यू कॅन टेक द बेनिफिट फ्रॉम यूट्यूब. ऑल ऑफ यू अनाउंस, आप सब कहां से बेनिफिट ले सकते हो? आप सब कहां से बेनिफिट ले सकते हो? यूट्यूब. ठीक आहे. तुम्ही सद्गुरुजींचा एक कोर्स सुद्धा आहे, इनर इंजिनिअरिंग. आपल्या अंदरचं जे काही, ते मराठीमध्ये पण अवेलेबल आहे मोस्ट प्रोबेबली, हिंदी में तो है ही है, इंग्लिश में, सर्व लँग्वेजेस मध्ये आहे. तर इनर इंजिनिअरिंगचा सिंपल कोर्स पण करू शकता. अगेन आय एम टेलिंग यू, हे अंडर 20s मध्ये जे मुलं ह्या गोष्टी एक्सप्लोर करतात त्यांचा भविष्य खूप जास्त उज्ज्वल बनतो. आणि जो सिंपल फॉर्मल ग्रॅज्युएशन वरती डिपेंड असतो, जो जसं सरांनी सांगितले की मार्क्स वरती डिपेंड असतो, ते सामोर जाऊन बस त्या क्षेत्रामध्ये एक छोटासा सेक्टर सेट करतात. माझं 10वी, जसं मला सरांनीच 10वी शिकवलाय, माझं 10वी काही उज्ज्वल नाही, माझं 12वी काही उज्ज्वल नाही. 12वी मला जेंटे सरांनी शिकवलाय, काहीच नाही, बिलकुल काहीच नाही. आय वॉज नो बडी, काहीच नाही. बट तुम्ही जेव्हा आपण दुसऱ्या स्किल डेव्हलप करू,
तेव्हा तिथून आपल्याला चालना मिळणार. किंवा आपण जनरली लोकांना विचार असतो इकडून तिकडून, त्याच्यापेक्षा मी काय म्हटलं, आपला 20s ची जे एज आहे अंडर ग्रॅज्युएटची, ते आहे पूर्ण एक्सप्लोर करण्याची. बिकॉज त्याच्यापासून तुमच्या अंदर अलग अलग स्किल डेव्हलप होणार. होऊ शकते कम्युनिकेशन स्किल, जे आजच्या क्षेत्रामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. यस ऑर नो? अरे आहे की नाही इम्पॉर्टंट? अरे बोलणं सर्वांना येणं गरजेचं आहे. यस ऑर नो? ठीक आहे. पर्सनल ग्रोथ, बॉडी लँग्वेज तुमचं कसं राहिलं पाहिजे जेव्हा तुम्ही कुठे रिप्रेझेंट करता किंवा कुठल्या पण गोष्टी करता, हे आहे, ह्या जे स्किल्स आहे हे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. बघा, आपण सर्व क्षेत्रामध्ये लक्ष देत असतो, दॅट इज ओके, पण तुमच्या अंदरच्या स्किल तुम्हाला एवढ्या लवकर समजणार पण नाही. त्याच्यासाठी जे स्किल अगर आपल्याला डेव्हलप करायचं तर आपल्या अंडर 20s मध्ये अदर दॅन फॉर्मल एज्युकेशन तुम्ही या गोष्टीकडे चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकता. त्याच्याने तुमच्या अंदरच्या स्किल डेव्हलप होणार, तुमची डेअरिंग वाढणार, तुमची पर्सनल ग्रोथ होणार आणि मग तुमचे नेटवर्क पण तसे बनणार. बिकॉज तुमची विचारसरणी त्या प्रकारे बनणार. बघा, 90% स्टुडंट, आय थिंक खूप जास्त प्रयत्न केला विद्यार्थी संघटनेने आणि विद्यार्थी संघटनेने खूप साऱ्या स्टुडंट पर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचा. तरी आय वुड ऑब्झर्व, जेवढा मेसेज पोहोचला त्याचे 10% स्टुडंट इथे आले किंवा त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे इथूनच आपल्याला समजून येतो की जागृत होण्याचं जे आहे ते खूप सारे मुलं जागृत नसतात. तुम्ही इथं आले त्याच्यासाठी एक वेळ जोराने टाळ्या वाजवा. तर आपला अंडर 20s चा मेन सुद्धा सिद्धांत काय आहे? स्वतःला एक्सप्लोर करणं. वन मोर टाइम, आपल्या अंडर 20s चा मेन सिद्धांत काय आहे? वन मोर टाइम, आपल्या अंडर 20s चा मेन सिद्धांत काय आहे? आपण स्वतःला एक्सप्लोर कसं करणार? विथ द हेल्प ऑफ युट्यूब और जे कुठे अवेलेबल कोर्सेस आहेत त्या माध्यमातून. आपण स्वतःला एक्सप्लोर कसं करणार? युट्यूब किंवा इतर कुठले पण. मला जिथपर्यंत तुम्ही बोलणार नाही मी तिथपर्यंत समोरचा पॉइंट घेणार नाही. कारण की मी इथे आलो आहे त्याचा मागचा एकच उद्दिष्ट आहे की इथे जेवढे स्टुडंट बसले आहेत यांच्या थ्रू परत जे स्टुडंट इथे आले नाहीत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचणं गरजेचं आहे. तर मी परत एकदा रिवाइज करतो, आपला अंडर 20s चा मेन सिद्धांत काय आहे? स्वतःला एक्सप्लोर. आपल्या अंडर 20s चा मेन सिद्धांत काय आहे? एक्सप्लोर करणं. आपण त्या गोष्टी एक्सप्लोर कसे करू? विथ द हेल्प ऑफ युट्यूब आणि काही सारे कोर्सेस वगैरे अवेलेबल आहे. तुम्ही युट्यूबला पण ह्या सिंपल गोष्टी किंवा गुगलला पण ह्या सिंपल गोष्टी विचारू शकता तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये, कारण तुम्हाला क्षेत्र माहित नाही. मोस्ट ऑफ द स्टुडंट खूप जास्त कन्फ्युज असतात की मला काय केलं पाहिजे काय नाही. बघा, माझ्याकडे 30 इयरचे पण स्टुडंट येतात, 28 इयरचे पण स्टुडंट येतात, 33 इयरचे पण स्टुडंट येतात, दोज हू आर लुकिंग फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. आणि त्यांच्यामध्ये तेव्हा पण हा खूप जास्त कन्फ्युजन असतो, वेदर आय शुड कंटिन्यू इट ऑर नॉट, की मला हे कंटिन्यू केलं पाहिजे की नाही. तर त्याच्यासाठी अगर तुम्ही आतापासून या गोष्टीला एक्सप्लोर करणार तर आय एम टेलिंग यू, माझी तर खूप छोटी प्रगती झाली आहे. आपल्या गावामधून 101 असे लोक निघले आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, आमच्या सर्वापेक्षा अगर तुम्ही आतापासून या गोष्टी एक्सप्लोर केलं तर तुमचं भविष्य खूप जास्त उज्ज्वल राहणार. ठीक आहे. तर सर्वांची तयारी आहे का ह्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी? तुमचे पॅरेंट्स तुम्हाला 1 घंटा निदान, आय थिंक मॅक्सिमम स्टुडंटकडे मोबाईल तर असणार, तुमच्याकडे युट्यूब पर असणार. तुम्ही 99% इंस्टाग्राम, रील्स, स्नॅपचॅट अशा खूप साऱ्या गोष्टी आपण युज करतो. त्याच्या व्यतिरिक्त डेडिकेटेडली एक कॉपी बनवा तुम्ही. मार्केटमध्ये 20 रुपयाची, 30 रुपयाची, 50 रुपयाची कॉपी मिळते. त्या कॉपीला आपला एक नामकरण करा. अगर मी लिहू शकतो तिथे, दिस इज माय ड्रीम बुक, मेरी ड्रीम बुक है या मेरी एक्सप्लोरिंग बुक है, काही पण आपण नाव देऊ शकतो. बघा, मी तुम्हाला इथून सांगतो, गॅरंटी देऊन, इथं जेवढे स्टुडंट आले तिथून 50% स्टुडंट किंवा अबो 70% स्टुडंट ह्या ज्या गोष्टी आहे हे परत नाही करणार आहे. पण मी त्या मुलांना मेसेज पोहोचवण्यासाठी आलो आहे ज्यांना याची कदर आहे और ज्यांना काहीतरी भविष्यात करायचं आहे. तर मी परत मेसेज रिवाइज करताय, आपल्याला एक कॉपी बनवायची आहे. त्या कॉपीचं नामकरण तुम्ही स्वतः करू शकता. आणि जिथपर्यंत आपलं कन्फ्युजन, जिथपर्यंत आपलं पर्पज नाही माहित होत की मला काय करायचं आहे, तिथपर्यंत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून
किंवा ज्या सेक्टरमध्ये शायद तुम्हाला असं वाटलं की या सेक्टरमध्ये मला सामोर जायचं आहे, त्या सेक्टरचा गायडिंग स्टार बघायचा आहे जो त्या सेक्टरमध्ये सामोर गेलाय. बघा अगेन मी शिकवतो MBA एंट्रान्स आणि बँकिंग. अगर कोणी माझ्याकडे यूपीएससीचा प्रिपरेशन करने वाला अगर एखादी स्टूडेंट मेरे पास आता है तर मी त्याला साफपणे मना करतो, नाही रे बाबा मला याचा नॉलेज नाही. पण तशाच प्रकारे की तुम्हाला अगर लेट्स से तुम्हाला बँकिंग करायचं आहे आणि तुम्ही यूपीएससी वाल्यापासून अगर गायडन्स घेणार तर एक फॉर्मल जो रोडमॅप असतो तो तुम्हाला सांगू शकतो, बट त्याच्या व्यतिरिक्त जे डीप नॉलेज असते ते तुम्हाला नाही सांगू शकणार. तर त्याच्यासाठी आपण ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला सामोर जायचं आहे त्याच क्षेत्रातला काय बघायचं, गायडन्स बघायचं. यस ऑर नो? आणि आपला अंडर 20s काय आहे? अंडर 20s मध्ये आपल्याला काय करायचं आहे गोष्टी विसरले यार तुम्ही. डू लेट मी नो वन्स अगेन. अंडर 20s मध्ये आपल्याला काय करायचं आहे? स्वतःला एक्सप्लोर करायचं आहे. जिथपर्यंत आपल्याला आपला पर्पज माहित नाही होत की मला भविष्यात काय करायचं आहे. क्लिअर? ओके. आणि अजून एक आपल्या अंदरचा जो ऍटिट्यूड आहे किंवा कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये अगर काही गडबड असणार, जसं माझ्यामध्ये पण खूप साऱ्या गडबड होते. जसं मी आय वॉज अ व्हेरी शाय गाय, म्हणजे मी बोलत नव्हतो किंवा खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या माझ्या अंदर ज्या डेव्हलप नव्हत्या. मी अशा प्रकारे उभं राहून पहिली वेळ इथे बोलत आहे. जनरली माझे स्पीचेस असतात असे घुमणारे, ठीक आहे, किंवा स्टुडंट मध्ये जाणारे किंवा सेमिनार किंवा ऑनलाईन वेबिनार किंवा ऑनलाईन वर्कशॉप प्रेझेंट करणारे. जनरली आता ऑनलाईनच्या माध्यमातून माझे 99% जे वर्कशॉप आहेत माझ्याजवळ फक्त एक माहित असतो की इथे 600 किंवा 700 मुलं प्रेझेंट आहेत, पण मी कोणालाच बघू शकत नाही. मी फक्त कॅमेराकडे बघत असतो आणि बोलत असतो. ठीक आहे. तर हे फर्स्ट टाइम आहे. तर ह्या सर्व गोष्टीचा जिथपर्यंत आपण एक्सप्लोर नाही करू आपल्याला ह्या गोष्टी कळणार नाही, आपल्या अंदरची डेअरिंग वाढणार नाही. तर मी परत एकदा रिवाइज करताय कि आपला अंडर 20चा आई थिंक मी क्लोज टू 10 टाइम्स मैं रिवाइज कर चुका हूं इस चीज को. आपला अंडर 20चा मेन सिद्धांत काय आहे? माझं काम झालं. ठीक आहे. जो माझा पहिला पॉइंट होता की तुम्ही स्वतःला अगर एक्सप्लोर करणार तर तुमचा मार्ग तुम्ही स्वतः शोधू शकता. कारण की आज खूप जास्त सोयी इकडे तिकडे अवेलेबल आहे, सोशल मीडिया वगैरे. आणि एक चीज याद रखना की लाइक एटीट्यूड. मैं हमेशा मानता असतो कि ब्रह्मांड का सबसे बड़ा पावर आपके पास है, अमेरिका वालों के पास नहीं. दैट इज एटीट्यूड और सोच. उसको आप जब चाहे तब चेंज कर सकते हो, लेकिन आप लोगों की तयारी होना. तो अगर कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सामोर जायचं आहे तर तुम्हाला इथून, जसं आता मी 2023 मध्ये आहे, आता माझं अंडर 20चं अगर वय आहे तर माझं एक्सप्लोरिंग सुरू आहे. जेव्हा मला माहित होणार की मला या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये सामोर जायचं आहे तर इथून 5 ते 6 वर्षांनी, जसं फॉर एक्झाम्पल मला लेट्स से IAS ऑफिसर बनायचा. हा एक्झाम्पल खूप लवकर समजतो स्टुडंटला. ठीक आहे. तर जसं मला IAS ऑफिसर बनायचं आहे आणि आता मी अंडर ग्रॅज्युएट आहे, लेट्स से वी पुट अ सिंपल एक्झाम्पल, तर इथून 5 ते 6 वर्षांनी तो IAS ऑफिसर त्याचा ऍटिट्यूड, त्याचा कॅरेक्टर, त्याचं राहणीमान, त्याचं बोलणं, त्याचे सर्व हावभाव कसे असणार त्या गोष्टी आपल्याला आजपासून आपल्या अंदर डेव्हलप करणं गरजेचं आहे. यस ऑर नो? अगर हे गरजेचं असणार असेल, अगर हे डेव्हलप होणार तो ऑटोमॅटिक तुमचा इंटरेस्ट वाढणार, तुमचा पर्पस डिफाईन होणार, तुमचा इंटेन्शन डिफाईन होणार, तुमचा टार्गेट डिफाईन होणार, तुमचा इमोशन अटॅच होणार आणि तुम्ही कुठले पण डिसिजन घेण्यासाठी तयार राहणार. तुम्ही आपल्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स करणार. बट अगर या गोष्टी तुमच्याकडे नसल्या तर आपण सिंपल एक क्वेश्चन पॅरेंट्सला विचारतो की मला हे करायचं आहे. पॅरेंट्सला त्या गोष्टी नाही माहित असते कारण की ते 90s के मॉडेल आहे. आय जस्ट कन्सिडर 90s के मॉडेल. ज्या सेक्टरमध्ये ज्या एन्व्हायरमेंट मध्ये ते लोक असतात तेवढंच त्यांना जाणकारी असते. तर त्यांना पटवून सांगणं की हे का बरं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ह्या सर्व गोष्टी अगर आपल्याला पटवून सांगायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक्सप्लोर करणं, आपला स्वतःचा पर्पज क्लिअर राहणं इम्पॉर्टंट आहे. तर माझा पहिला पॉइंट जो होता की अंडर 20s
तो व्हॉट नेक्स्ट आफ्टर द ग्रॅज्युएशन, तर आपण एक फॉर्मल ग्रॅज्युएशन कुठला पण करू शकता तुम्ही. 99% स्टुडंटचा ग्रॅज्युएशन फॉर्मलच कुठला पण करतात. काही 1% असे स्टुडंट असतात की ज्यांना इंजिनिअरिंग करत आहे तर ते इंजिनियरच बनणार, आणि स्ट्रॉंग इंजिनियर, इंटरेस्ट असलेला इंजिनियर. इट मीन्स फॉर एक्झाम्पल, जसं इफ आय टॉक अबाउट मेरे पप्पा का एग्जाम्पल, ठीक आहे, की माझ्या पप्पानी सिंपल एका कंपनीमध्ये काम केलं, ठीक आहे. त्यांनी आपला एक करिअर डिसाइड केलं की मला इलेक्ट्रिकल मध्ये सामोर जायचं आहे. तिथून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. त्यांना जिथून जिथून गायडन्स मिळत गेलं त्यांनी तो गायडन्स घेतला, आणि आज ते एवढ्या मोठ्या लेवलवरती एक तुडसकर मिस्त्री म्हणून तळोदीमध्ये फेमस आहे. खूप साऱ्या लोकांनी ऐकलं पण असेल. तर तसंच फॉर एक्झाम्पल, अगर तुम्हाला कुठला पण सेक्टर सुरू करायचा आहे तर तुम्हाला त्याची सुरुवात करावी लागेल, आणि त्याच्या अंदरचा इंटरेस्ट, पर्पज, इमोशन, गोल, मिशन, टार्गेट ह्या गोष्टी तुमच्या जिथपर्यंत डिफाईन नाही होणार, अंदर से एनर्जी नाही आएंगे. ठीक आहे. तर हे होतं आपलं की अंडर ग्रॅज्युएट आम्हाला आतापासून कुठल्या गोष्टीची सुरुवात करायची आहे. क्लिअर? अरे क्लिअर या, अरे क्लिअर झालं का? बघा माझ्याकडे ना आता लॅपल माईक नाही, तर मी तिथपर्यंत आलो असतो. ठीक आहे. सो डू लेट मी नो वन्स अगेन. क्लिअर? वन्स अगेन क्लिअर? थँक यू सो मच. नाउ आय एम ऑब्झर्विंग द काइंड ऑफ एनर्जी. More power to you. Just say power to you, sir, in the chat. Just say power to you. Power to you. म्हणा ना. Again, power to you. Again, more power to you guys to listen to me. ठीक आहे. चला, आपला सेकंड टॉपिक आहे की अगर ज्यांचा पर्पज डिफाईन झालं की मला कुठल्या क्षेत्रामध्ये सामोर जायचं आहे, तर त्याच्यामधला एक छोटासा पार्ट जो कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचा आहे त्याच्याबद्दल आता मी बोलतोय. ठीक आहे. तर बघा, कॉम्पिटेटिव्ह मध्ये पण आज माझ्याकडे पण ऑनलाईन मध्ये करीबन आय वुड से 1500 स्टुडंट असणार, आणि ऑफलाईन मध्ये पण असणार. तिथून मी तुम्हाला गॅरंटी सहित सांगतो की तिथून 80% स्टुडंट ज्यांनी आपल्यावरती पैसा इन्व्हेस्ट पण केलाय, माझ्याकडे क्लासेस पण लावलाय, परंतु त्यांचा अजून पण पर्पज क्लिअर नाही. जनरली क्लासेस लावतात. तर माझा एकच ऍडवाइस तुम्हाला आहे की तुम्हाला कुठल्या पण क्षेत्रात तिथून जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह क्षेत्रामध्ये सामोर जायचं आहे, तर मला हे काय का बरं करायचं आहे याच्या मागचा पर्पज आणि रिझन आणि इंटेन्शन, गोल, मिशन, टार्गेट हे क्लिअर होणं गरजेचं आहे. कारण की हा एक फोकसफुल एरिया आहे. कुठल्या पण सेक्टरमध्ये तुम्ही जाणार, 2 डिसिजन आहे. आपण पहिला डिस्कस केला की आपल्याला गोष्टी एक्सप्लोर करायचं आहे, आणि एक वेळ आपला एक्सप्लोर करून आपलं सेक्टर आपल्याला माहित झालं तर त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. ज्याच्याबद्दल मी एक छोटासा टॉपिक पकडला, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन त्याच मुलांना करायचं आहे ज्याला खरंच कळलं की मला का बरं करायचं आहे. बघा जनरली स्टुडंट काय कन्सिडर करतात, इफ आय टॉक अबाउट युपीएससी किंवा एमपीएससी, जनरली स्टुडंटचा एक हेतू असतो, किंवा बँकिंगचे स्टुडंट सुद्धा, की मला एक सिक्युअर जॉब मिळालं पाहिजे आणि बस एक सेटल झालं पाहिजे. या छोट्याशा मोटिवेशननी ते लोक सुरुवात करतात. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष स्पेंड करतात, त्याच्यापेक्षा जास्त स्पेंड करतात, पण ही क्लॅरिटी आणि हा माइंडसेट नसल्यामुळे त्यांचा रिझल्ट येत नाही. दॅट्स द हार्श कोर रियालिटी. तर आपल्याला कुठल्या पण क्षेत्रामध्ये सामोर जायचं आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की मी हे का बरं करत आहे. कॉम्पिटेटिव्हची दुसरी मिस्टेक जे स्टुडंट करत असतात की स्टुडंट कॉम्पिटेटिव्ह मधलं, बघा 90s मध्ये किंवा जे आपले पॅरेंट्स लोक शिकले तेव्हा काय व्हायचं, एक जनरल ऑर्गनायझेशन एक एक्झाम कंडक्ट करायची आणि त्यांचा पॅटर्न लगभग सेम राहत होता. पण आता वेगवेगळ्या क्षेत्राचे एक्झामिनेशन वेगवेगळे ऑर्गनायझेशन कंडक्ट करतात. जसं यूपीएससीचा लाइक एग्जामिनेशन कंडक्ट करने वाला अलग ऑर्गेनाइजेशन है, बैंकिंग का कंडक्ट करने वाला आईबीपीएस है. ठीक है. तर असे अलग अलग सेक्टर आहे. जेव्हा अलग अलग सेक्टर असणार तर प्रत्येक सेक्टर, लिसन टू व्हेरी केयरफुली, अगर तुम्ही कॉम्पिटेटिव, अच्छा डू लेट मी नो, मैंने तो पूछा ही नहीं, कितने लोग ऐसे दोस्त आर समहाउ लुकिंग फॉर द कॉम्पिटेटिव एग्जामिनेशन के बारे में सोच रहे हैं या सोचेंगे किंवा मला करायचं आहे, असं काही आहे का? वेल 1-2 ठीक आहे. चला तर मॅसेज तर पुन्हा, मग करायचं काय आपल्याला?
इट्स नॉट डिफाईन्ड हिअर. ठीक आहे, म्हणजे अजून पण डिफाईन नाही आहे आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे मी इथं येऊन चांगलं काम केलं. ठीक आहे, ओके. तो इट मीन्स आपल्याला एक्सप्लोअर करणं अनिवार्य आहे. मी कॉम्पिटेटिव्ह बद्दल गोष्टी बोलतोय तरी दुसरा एक काम, डोंट फोकस अपॉन मल्टिपल एक्झामिनेशन. व्हॉट डज इट मीन्स? बघा, आता कॉम्पिटेटिव्ह मध्ये युपीएससी, एमपीएससी, रेल्वे, एसएससी, तलाठी, पोलीस भरती किंवा लाईक परत असे सेक्टर आहेत, बँकिंग, इन्शुरन्स, त्याच्यानंतर रेल्वे, हे खूप जास्त फेमस सेक्टर आहे. परत खूप सारे, जसं इंजिनिअरिंग झाल्यानंतर लोक पीएसयू साठी बघतात, असे खूप सारे सेक्टर आहेत. आता प्रत्येक सेक्टर अलग असतो, प्रत्येकाचा लगभग सिलेबस, प्रत्येकाचा प्रिपरेशन करण्याचा लाईक जो रोडमॅप असतो, जो फ्रेमवर्क असतो, जो स्ट्रॅटेजी असतो, तो पर्टिक्युलरली डिफरंट असतो. तर आपल्याला कॉम्पिटेटिव्ह मधला कुठला पण एक सेक्टर चूज केला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलं पण एक ऑर्गनायझेशनचा सेक्टर चूज केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, बँकिंगचे एक्झामिनेशन कंडक्ट करने वाले जो ऑर्गेनाइजेशन है वो है आईबीपीएस, आणि इन्शुरन्सचे पण एक्झामिनेशन कंडक्ट करने वाले आईबीपीएस. तर आपण तो ऑर्गेनायझेशन चूज केलं पाहिजे. इट मीन्स डोंट फोकस अपॉन मल्टिपल एक्झामिनेशन. याने जेवढे सेक्टर आहे, अगर तुम्ही तुम्हाला कोणी विचारलं क्या कर रहा है, तो तुम्ही अगर असं आंसर दिलं की आई एम प्रिपेरिंग फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. यार कॉम्पिटेटिव्ह में तो बहुत सारे एक्झामिनेशन होते हैं. आता माझ्याकडे जसं इन्क्वायरी येतात जनरली, सर आई एम लुकिंग फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. यार कॉम्पिटेटिव्ह में तो बहुत सारे सेक्टर होते. हा सर, आई एम प्रिपेरिंग फॉर द लाईक एसएससी, रेल्वे, आणि याच्यामुळे मॅक्झिमम स्टुडंटचे रिझल्ट होतात लेट आणि फॅमिली प्रेशर ऑटोमॅटिक बिल्डअप होणं सुरू होतं. बिकॉज जनरली सर्व पॅरेंट्स आफ्टर द ग्रॅज्युएशन तुमच्याकडनं काही ना काही एक्सपेक्टेशन करणं सुरू करतात की माझा मुलगा कुठेतरी लागला पाहिजे किंवा माझ्या मुलाने काहीतरी आपलं करिअर सुरू केलं पाहिजे, हो की नाही. आता तुम्हाला माहिती नाही, तर ग्रॅज्युएट वाले आय थिंक जे स्टुडंट आहे ते मागे आहे, जे उभे आहे, आणि अंडर ग्रॅज्युएट इथेच बसला. आय जस्ट कन्सिडर. ठीक आहे, तर सर्व पॅरेंट्सची होप वाढते, त्याच्यामुळे मल्टिपल सेक्टर चूज करायचे नाही. कॉम्पिटेटिव्ह मध्ये जायचं आहे कुठला पण एक सेक्टर. पॉइंट नंबर 2. आता याच्याबद्दल पण मी एक एक्झाम्पल सांगतो, एकदम ताजा एक्झाम्पल. माझ्याकडे एक स्टुडंट होती घुगुसची. ठीक आहे, पहिले तिचा क्लासमेट, त्या मुलीचा क्लासमेट माझ्याकडे आला आणि ही जॉईन दॅट पर्टिक्युलर क्लासेस, म्हणजे त्यांनी बँकिंगचे क्लासेस जॉईन केले. आता आणि तिला पण सांगितलं, शी वॉज ऑल्सो प्रिपेरिंग फॉर द एक्झामिनेशन, ती पण प्रिपरेशनच करत होती. पण तिचं असं म्हणणं होतं की लाईक मी बँकिंग नाही करत, आय हॅव डन माय इंजिनिअरिंग, आय विल फोकस अपॉन मल्टिपल एक्झामिनेशन, मी एसएससी पण करून बघतो, रेल्वे, ह्या सर्व गोष्टी. जेव्हा त्या रोहित नावाच्या मुलाचं तिने इंटरव्ह्यूचे सेशन बघितले, जेव्हा तो प्रिलिम पास झाला, मेन्स पास झाला, आणि त्याचे इंटरव्ह्यूचे सेशन, त्याचं आता हे शूट होऊन राहिलं. ठीक आहे, अशा प्रकारे आम्ही त्याची शूटिंग केली. असे जे पण मुलं इंटरव्ह्यू साठी जातात त्यांची प्रॅक्टिस आम्ही करतो. तर त्यांनी त्या शूटचा स्टेटस ठेवला. त्या मुलीनं बघितलं, तिच्याच क्लासचा मुलगा इंजिनिअरिंग मधला, तिच्यापेक्षा लेट्से त्याचं असं कन्सिडर होतं की माझं जे अभ्यासाचं लेवल आहे ते एकदम कमी लेवल आहे, तो ह्या सर्व गोष्टी पकडून माझ्याकडे आला. ही क्रॅक द एक्झामिनेशन. त्याच्यानंतर त्या मुलीने डिसाईड केलं माझ्याकडे यायचं, की ती माझ्याकडे हे सर्व गोष्टी घेऊन आली की आय एम लुकिंग फॉर दिस एक्झामिनेशन. जेव्हा मी तिचा टार्गेट सांगितलं, मग तिने डिसाईड केलं की ओके, मला पण बँकिंग केलं पाहिजे. मग त्याच्यानंतर लगेच लॉकडाऊन आलं. ठीक आहे, लॉकडाऊन आल्यामुळे काय आहे, जे लोकलचे क्लासेस होते, जसे तुम्ही ऑफलाईन क्लासेस मध्ये जाता, हे क्लासेस बंद झाले. तर पॅरेंट्सचा भरोसा उडला की आता माझी मुलगी कसं काय अभ्यास करणार, कारण की क्लासेस लगभग तिचे पण झाले होते आणि एक्झाम येणार की नाही. तर मी तळोदीलाच आलो होतो. लॉकडाऊन मध्ये सुद्धा मी नागपूरलाच होतो. आई टेल लेटर, मैं उसके बारे में बाद में बताऊंगा. तर तिचा फोन आला मला रडता रडता, आणि शी जस्ट यूज द वर्ड कि लाइक मेरे पापा सर ऐसे बोल रहे हैं. वो हिंदी से ही थी, हिंदी साइड रहती. तो मेरे पापा सर ऐसे बोल रहे कि प्रिपरेशन छोड़ दे और कुछ तो भी ऑनलाइन में अगर मिलता है तो कर ले. बट मुझे उसका स्टैंडर्ड पता था, तो मैंने बोला ठीक है, कोई बड़ी बात नहीं. ती 2-3 दिवसांनी परत तिने फोन केलं की सर
पप्पा को ऐसा लगता है कि ये कॉम्पिटिटिव की एग्जामिनेशन क्रैक करना या लेट से गव्हर्नमेंट सेक्टर में जाना ये भगवान को छूने जैसा आहे. तर मला थोडा खटकला या गोष्टी. तर मी तिला म्हटलं आपल्या पप्पा सोबत मला कनेक्ट करशील जेव्हा तुझे पप्पा घरी येणार. आय टॉक टू हिज लाईक हर पॅरेंट्स. मी त्यांच्या लाईक तिच्या पप्पा सोबत बोललोय. तर तिच्या पप्पाचं परत हेच म्हणणं होतं. तिच्या पप्पाला मी एवढी हमी दिली की विदिन जसं लॉकडाऊन ओपन होणार आणि विदिन 5 to 6 मंथ जेवढे पण बँकिंगचे एक्झामिनेशन असणार त्याच्यामधून निदान एक तरी पोस्ट ही मुलगी फायनल करणार. एल्स मी तुमच्याकडून जेवढी पण फीस घेतली आहे आय रिफंड इट. तर तिच्या पप्पांनी ह्या गोष्टी अनाऊन्स केल्या. ठीक आहे, तुझे सर अगर तुझ्यावरती एवढा विश्वास दाखवत आहे तर ठीक आहे, तू करून बघ. नाउ शी इज करंटली वर्किंग ऍज अ RRB PO प्रोफेशनरी ऑफिसर. शी गॉट अ फायनल सिलेक्शन. ठीक आहे. तर म्हणण्याचं तात्पर्य हे आहे माझं की लाईक देखो जे तुम्हाला माहित आहे ना त्याचं तुमचा आजपर्यंतचे जे हावभाव आहे किंवा आजपर्यंत जी तुमची विचारसरणी आहे किंवा तुमचा अभ्यासक्रम आहे तुमच्या किंवा तुमच्या मार्कशीट वरनं तुमचे पॅरेंट्स किंवा तुमच्या आईसाईडचे लोक डिसाईड करतात की या पर्टिक्युलर व्यक्तीचा टॅलेंट किती आहे. पण तुमच्या अंदरचा टॅलेंट, तुमच्या अंदरचा एक्सप्लोअर केलेला एक पर्पज, एक फोकस हे तुम्हीच फाइंड आउट करू शकता. अँड वन्स यू डिसाइड देन नेव्हर मूव्ह बॅक. एक वेळ तुम्ही डिसाइड केलं तर मग मागे नाही हटायचं. शी गॉट द फायनल सिलेक्शन. तिसरा पॉइंट, जेव्हा तुम्ही कुठल्या पण सेक्टर मध्ये सामोर जाता किंवा कॉम्पिटेटिव्ह मध्ये स्पेशली, डू नॉट रेडी विथ द प्लॅन बी. इसका मतलब बघा, माझं एज्युकेशन 11-12 ब्रह्मपुरीला झालाय. खूप मोठा क्लास राहायचा है ना सर. आपलं करीबन 150 की स्ट्रेंथ रहती थी, 150. उसमें कंप्यूटर के अलग, इलेक्ट्रॉनिक के अलग, बायोलॉजी के अलग और प्लेन वाले अलग. ठीक आहे. तर तिथून मॅक्झिमम स्टुडंट, जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा माझा एक मित्र पवन कुलुलकर, त्याचं झालं होतं M.Pharm. M.Pharm समजते ना? नाही समजत. ठीक आहे. ठीक आहे. B.Pharmच्या नंतर असतो M.Pharm. ठीक आहे. आय थिंक त्याचं B.Pharmच झालं होतं आणि तो जॉब करत होता. त्याने माझं 2014 मध्ये एक छोटीशी पोस्ट निघाली होती IBPS क्लर्कची आणि तेव्हा इंटरव्ह्यू व्हायचे. तर मी इंटरव्ह्यूला गेलो होतो. त्याला कळलं. तर ही डिसाइडेड स्वप्नील सर मैं भी एक बार ट्राय करके देखता हूँ. आता माझ्याकडे पण तेव्हा ऍज अ स्टुडंटचा नॉलेज होता. मी म्हटलं ठीक आहे. तर तो व्यक्ती एका वर्षासाठी ट्राय करायला आला. असे खूप सारे मुलं येतात. आय जस्ट द सिम्पल एक्झाम्पल. ही ट्राईड फॉर 1 year. अगेन तेव्हा नाही झालं. तेव्हा त्यांनी अजून एक डाव खेळला की लाईक अगेन आय शुड ट्राय फॉर 1 more year. नाही झालं. अगेन ही डिसाइडेड टू लेफ्ट दॅट पर्टिक्युलर थिंग. याचं मिनिंग हे आहे की तुम्हाला एक वेळ तुम्ही कुठल्या पण सेक्टर डिसाइड केलं आणि तुम्ही त्याच्या मागचा अगर प्लॅन बी काढलं तर 99% मुलं प्लॅन बी कडे वळतात. बिकॉज ज्या सेक्टर मध्ये तुम्ही सामोर जाता अगेन त्याच्या मागे तुमचा पर्पज, तुमचा इंटेन्शन, तुमचा गोल, तुमचा मिशन, तुमचा टार्गेट, तुमचा फॅमिली सपोर्ट, तुमचे ह्या सर्व गोष्टी जुळून येतात. आणि जेव्हा त्या गोष्टी सपोर्ट नाही करत ऑटोमॅटिक आपला फोकस डायव्हर्ट होणं सुरू होतं. तर म्हणून अगर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये सामोर जायचं असेल तर डू नॉट रेडी विथ द प्लॅन. वाव. डू नॉट रेडी विथ द प्लान, तो प्लान बी के साथ तैयार नहीं रहने का. अगर आपका वो डिसीजन है तो डू नॉट रेडी विथ द प्लान बी. आप प्लान बी के साथ तैयार मत रही हो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट की लाईक कॉम्पिटेटिव्ह मध्ये अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की लाईक आता खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहे. माझे पण ऑनलाईन मध्ये खूप सारे कोर्सेस आहे. माझे पण आहे. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही कुठल्या एका सेक्टर मध्ये फोकस करता, लेट्स से UPSC और बँकिंग और SSC और रेल्वे और इट विल बी एनी काइंड ऑफ एक्झामिनेशन, 99% स्टुडंट आजचा यूथ आपल्या फॉर्मल ग्रॅज्युएशन मध्ये नर्सरी, फर्स्ट स्टँडर्ड, पहिला वर्ग, 10वी कक्षा, 12वी आणि फॉर्मल ग्रॅज्युएशन साठी अतोनात पैसा झोपून राहिले. पण तो त्यांच्या हातामध्ये एक देतो सिंपल मार्कशीट और आपका ग्रेजुएशन हाथ में देता है सिंपल डिग्री.
तर माझं हे ऍडवाइस आहे की तुम्हाला अगर कॉम्पिटिटिव्ह क्षेत्रामध्ये सामोर जायचं आहे तो टेक द गाइडेंस फ्रॉम एक्सपर्टीज, यानी अपने उस सेक्टर का एक्सपर्टीज ढूंढो. देखो सिखाना इट इज सो कॉमन. तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल ना कुठल्या पण कॉम्पिटिटिव्ह क्षेत्रातला, मी ते फ्री मध्ये शिकवताय युट्यूब वरती रोज लाईव्ह. आजचा सेशन सुरू, आज मी इकडे आहे, ठीक है. एवरी सिंगल डे 6 बजे आप मेरे तरफ से पढ़ सकते हो फ्री में. इट मीन्स आपको आज मटेरियलिस्टिक चीजों की या कोई भी सब्जेक्ट के नॉलेज की कोई कमी नहीं. इतना नॉलेज अवेलेबल है, 1000-2000 रुपए में तुमको एक से एक कोर्सेस मिल जाएंगे. बट माझं पॉइंट ते फक्त कोर्सेसच आहे. तुम्हाला अगर कुठल्या कॉम्पिटिटिव्ह क्षेत्रामध्ये सामोर जायचं असेल तर ज्या क्षेत्रामध्ये ज्याच्याकडे एक्सपर्टीज आहे त्या क्षेत्रामध्ये सामोर जाण्यासाठी त्या व्यक्तीकडनं जो शिकवतो पण, जो तुम्हाला तयार पण करतो, आणि एक मोठा इम्पॉर्टंट पॉइंट, तुम्ही आणि तुमच्या रिझल्टच्या मधामध्ये उभा असतो तुमचा सपोर्ट म्हणून. बिकॉज कॉम्पिटिटिव एग्जामिनेशन में एक टाइम के बाद फैमिली का भरोसा उठना शुरू हो जाता है. बिकॉज 2 साल 3 साल आफ्टर द ग्रेजुएशन फैमिली एक्सपेक्टेशन करना शुरू कर देती है. वो अपने जगह बिल्कुल सही है. और उसके बाद गर्ल्स लोगों के लिए अलग प्रॉब्लम शुरू हो जाता है, आई डोंट नीड टू अनाउंस हियर. और बॉयज लोगों के लिए अलग प्रॉब्लम. लोग अपना अपना एक्सपेक्टेशन करना शुरू कर देते हैं. उस वक्त त्यावेळेस तुमच्या सोबत उभा असणारा ठाम व्यक्ती म्हणजे ज्या सेक्टरमध्ये तुम्हाला सामोर जायचं आहे त्या सेक्टरचा एक्सपर्टीज, गायडिंग स्टार, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की सब्जेक्ट शिकल्याने रिझल्ट येत नाही. खूप सारे मुलं असं अनाऊन्स करतात, लेट्स से कोणी युपीएससीचा एक्झामिनेशन पण क्रॅक करणार अगर तुमच्या समोर हे म्हणणार असतात की आय वॉज स्पेंडिंग क्लोज टू 16 to 17 hours or it may be 14 to 15 hours. Again, it's not necessary. Necessary है स्ट्रॅटेजी, फ्रेमवर्क, रोडमॅप, एन्व्हायरमेंट, करिक्युलम, गायडन्स, आणि सर्वात पहिला माइंडसेट आणि क्लॅरिटी. मी तुम्हाला 6 प्रिन्सिपल सांगतो, 6 सिग्मा प्रिन्सिपल जे मी बनवले आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन साठी. सर्वात पहिला, तुम्हाला अगर कॉम्पिटिटिव्ह क्षेत्रामध्ये सामोर जायचं आहे तर सर्वात पहिला असतो माइंडसेट. सेकंड नंबर पे आता है क्लॅरिटी. अगर ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या स्वतःच्या डिसिजन घेतलेल्या असणार, अगर कोणाकडून इन्स्पायर्ड न झालेला तुमचा स्वतःचा डिसिजन आहे की बाय हुक अँड क्रूक मुझे करना ही है किसी भी हालत में, तर ह्या 2 गोष्टी माइंडसेट आणि क्लॅरिटी क्लिअर झाले. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट येतो गायडिंग स्टार, की तुम्ही गायडन्स कुठनं घेऊन राहिले. कारण की तोच गायडिंग स्टार तुम्हाला एन्व्हायरमेंट देणार, तोच गायडिंग स्टारचं मीनिंग समझ में आता है ना, यानी जिससे हम नॉलेज ले रहे हैं, जिसके साथ अपना बात होता है. जैसे फॉर एग्जाम्पल आता जसं मी इथे सेशन घेताय, मला कंटिन्यू माझं ऍप आहे, त्या ऍपवरती मेसेजेस असतात स्टुडंटचे, सर आय एम गेटिंग दिस प्रॉब्लेम, सर मुझे ये प्रॉब्लेम आ रहा है, ये प्रॉब्लेम आ रहा है. तर हे जे प्रॉब्लेम आता जसं तर आमचं कसं डायरेक्ट कनेक्शन असतो, तशाच प्रकारे गाइडिंग स्टार खूप जास्त इंपॉर्टेंट असतो. ठीक है. तीसरा पॉइंट नंबर 4, प्लानिंग. अगर तुम्हारे पास गाइडेंस आया तो वही आपको प्लान बताएंगे. देखो अपना तो प्लान अपना अलग रहता है, लेकिन त्याच्या व्यतिरिक्त तो पर्टिक्युलर व्यक्ती आपल्याला एक स्ट्रॅटेजिकली प्लॅन देणार, स्ट्रॅटेजी देणार, आणि लास्ट मध्ये वर्ड उरतो तो म्हणजे कन्सिस्टन्सी. माइंडसेट मी एक वेळ रिवाइज करत आहे, माझ्यासोबत तुम्हाला सर्वांना रिवाइज करायचं आहे, कारण की माझे सर्व सेशन इंटरॅक्टिव्ह असतात. मला दिसत आहे सर्व मॅक्सिमम मुलांचं इथं जे कॉन्सन्ट्रेशन आहे चांगलं वाटत आहे. ठीक आहे, एक बार जोर से ताली आहे. मला अजूनही आवाज नाही आला. मी एक वर्ड यूज करतो, त्याच्या मागे तुम्हाला मला ऑन द काउंट ऑफ 1 2 3 ऑल ऑफ यू एक्साइटेड. One more time. 1 2 3 all of you excited? Well, thank you so much. Energy is everything and it actually comes within, अंदर से आती है और वो आनी चाहिए. अगर आपके पास एनर्जी नहीं है तो आप हर जगह अपने जेब में एक्सक्यूजेस और बहाने लेके घुमोगे की मुझे ये नहीं जमता, मैं ये नहीं कर सकता, माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे. त्याच्यासाठी एनर्जी, जिद्द, एक्साइटमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. परत मी टॉपिक वरती येतो. मला असं कळलं की सर्वांचं लक्ष ऍटलीस्ट 90% स्टुडंटचं लक्ष इकडेच आहे. ठीक आहे, ऑलराईट. तर आपण पुढे होतो. लेट मी नो. हा 6 सिग्मा प्रिन्सिपल. सर्वात पहिले माइंडसेट, सेकंड नंबर वरती क्लॅरिटी,
थर्ड नंबर वरती गाइडिंग स्टाफ, फोर्थ नंबर वरती प्लॅनिंग, फिफ्थ नंबर वरती स्ट्रॅटेजी आणि लास्ट में कन्सिस्टन्सी. पेस आहे. पहिल्या नंबर वरती माइंडसेट, क्लॅरिटी, गाइडिंग स्टार, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी अँड कन्सिस्टन्सी. याच्यामधलं जे 3 पॉइंट आहे, माइंडसेट, क्लॅरिटी अँड कन्सिस्टन्सी, ते एका स्टुडंटची जिम्मेदारी असते. आणि गायडन्स, प्लॅनिंग आणि सही प्रकारचा फ्रेमवर्क किंवा स्ट्रॅटेजी देणं ही गाइडिंग स्टार की रिस्पॉन्सिबिलिटी होती. तो कॉम्पिटिटिव में डू नॉट रेडी विद द प्लान बी एंड गाइडेंस के अंडर पढ़ना बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है. प्लान बी का सिंपल एक एग्जांपल, अगेन मैं मेरा एग्जांपल बता देता हूँ. ठीक है, जीता जागता सर्वांना माहित आहे लॉकडाऊन चालू होतं. यस ऑर नो? राईट. ठीक आहे. तर माझे स्वतःचे क्लासेस लोकल होते. लोकल म्हणजे समजते ना, क्लासरूम वाले. ठीक आहे, छोटेसे क्लासेस, एकदम छोटेसे. करीबन 3 वर्ष झाले होते. 2017 आणि 20 मध्ये लॉकडाऊन आलं होतं, 20s मध्ये. ठीक आहे. तर लॉकडाऊन झालं. 22 मार्चला ते तुम्ही ऐकलं असेल, ते भांडे वाजवणं काहीतरी. ठीक आहे. तर ऐसा कुछ हुआ था. तो एक डेट अनाउन्स हुआ आणि काही दिवसांनी करत आम्हाला लाईक ट्युशन क्लासेस वाल्यांना इन्स्ट्रक्शन आले, सब बंद करना है आपको, सब बंद करना है. त्यावेळेस माझा जो क्लासरूमचा रेंट होता तो करीबन 15,000 अबो होता. माझ्याकडे तेव्हा कुठला पण एम्प्लॉय नव्हता. ते एक चांगली गोष्ट होती. आय वॉज अ सिंगल हँडेड गाय. ठीक आहे. तर 15,000 रुपये कुठून द्यायचे, कारण की टेबल्स असणार, सर्व गोष्टी असणार. तेव्हा माझ्याकडे काही लाईक डिजिटल बोर्ड वगैरे काहीच नव्हतं, कॅमेरा नाही, काही नाही. तर लाईक मला तर तो सेक्टर सोडायचं नव्हतं. माझ्याकडे कुठलाच प्लॅन बी नाही. आला की माझ्या घरी एक बिझनेस आहे घरी. मला पप्पा तर नाही, मला मम्मीने कॉल केलं की तू घरी येऊन जा, मग यायला नाही मिळणार, खूप मोठा लॉकडाऊन होणार आहे, तर हे काही शक्य नाही, तू येऊन जा. बट आय डिसाइडेड ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम की लाईक मी आता काय करू शकतो. आय हॅव सीन सो मेनी स्टुडंट, I have seen so many क्लासेस वाले लोग, I have seen so many बिझनेसेस वाले लोग जिन्होंने अपने हात सरेंडर कर दिए. त्याच्यामधला मी पण एक होतं. पण मी म्हटलं मी गिव्ह अप नाही करू शकत, मला हे क्लासेस कसं रन करायचं आहे. तर त्याच्यासाठी मला ऑनलाईन बद्दल काहीच माहिती नव्हतं. हालाकी माझं इंजिनियर झालं होतं आणि मी पहिलेच म्हटलं माझं भले इंजिनियर झालं असेल तरी मी काही कामाचा इंजिनियर नाही होतो, मला काही नॉलेज नव्हतं. तर ह्या सर्व गोष्टी शिकण्याकरिता मी त्याच्या पहिले कोर्स लावला होता नॉर्मिनल. पण जेव्हा मी माहिती केलं, आय थिंक 27 मार्च, 22 मार्चला अनाऊन्स झालं, 27 मार्चच्या जवळपास मी माहिती केलं की एक कोर्स प्रोव्हाइड होत आहे, हाऊ टू मेक द ऑनलाईन कोर्सेस, कशा प्रकारे आपण स्वतःचे ऑनलाईन कोर्सेस बनवू शकतो. त्याची फीस जवळपास होती 52,000 रुपये. माझ्याकडे, मी खरं सांगत आहे, 22,000 रुपये होते. ठीक आहे. आणि ते पण मला एवढं माहिती होतं की अगर हे ऑनलाईन कोर्सेस कंडक्ट करणं मी शिकलो तर माझ्याकडे, जसं सरांनी सांगितलं, मार्केटिंग, तर हे आपण कुठलं करणार. बिकॉज ऑनलाइन मध्ये मार्केटिंग करायचं है, या तो तुम खुद से वीडियो बनाओ, वो रीच होने को बहुत ज्यादा समय लगेगा, आपको फेसबुक और इंस्टाग्राम से मार्केटिंग करना पडेगा. खूप आता माझी कंटिन्यू मार्केटिंग सुरूच असते. तर मी ते पैसे अरेंज केले, इकडनं तिकडनं, मित्रांकडनं, इकडून तिकडून. तो कोर्स लावला. करीबन तो 90 डेजचा कोर्स होता. आई लर्न दैट पर्टिकुलर कोर्स का दिन रात करके मैं क्लासरूम में रहना शुरू कर दिया. देखो, आई वॉज नॉट रेडी विथ द प्लॅन बी. मी दुसरा सेक्टर चूज नाही केला. मी तुम्हाला माझं ताजं एक्झाम्पल सांगत आहे, बाकी ज्यांचं सोडून द्या. ठीक आहे. तर मी त्या गोष्टी शिकल्या आणि ते 3 महिन्याचा कोर्स करीबन मी 5 ते 6 दिवसातच कम्प्लीट केला. दिवस रात्र एक करून त्याचा जवळपास जो मेन सिद्धांत होता की कोर्स कसं बनवायचं, कसं शूट करायचं. माझ्याकडे आता हा थोडा मोठा मोबाईल आहे ऍपल वगैरे, पण ह्याच्या पहिले एक OnePlus एक सिंपल मोबाईल होतं. स्टँड होतं माझ्याकडे. मी 2 फोकस लाईट पहिलेच घेऊन आलो होतो, ते चांगलं आलं लॉकडाऊन लागायच्या पहिले. आणि मी आपले व्हिडिओ शूट करणं सुरू केलं, कोर्स बनवला आणि मग त्याची सेलिंग वगैरे सर्व सुरू केली. आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे. आज माझ्याकडे, मी सांगितलं पहिले पण, 1,500च्या जवळपास माझ्याकडे ऑनलाईनचे स्टुडंट आहे. ठीक आहे. जे शिकून गेले ते अलग, आता करंटली, आणि लोकलचे अलग स्टुडंट. तर अगर मी प्लॅन बी किंवा दुसरा एक नारा झोन किंवा काही वगैरे सरेंडर केलं असतं तर माझ्याकडे या गोष्टी आज आल्या नसत्या. तो इट मीन्स वन्स यू डिसाइड देन नेव्हर मूव्ह बॅक. डू नॉट रेडी विथ द प्लॅन बी. अगर आप कुठल्या पण, जेव्हा तुम्ही आपला एक पर्पज डिसाइड करता
तुम्ही फक्त सोल्युशन ओरिएंटेड बना. फक्त काय बनायचं आपल्याला? सोल्युशन ओरिएंटेड. ठीक आहे. फक्त सोल्युशन बघा की तुम्ही सोल्युशन किंवा मार्ग कुठून काढू शकता. मार्ग असतात, बिलकुल असतात. यू जस्ट नीड टू सी द सोल्युशन. ठीक आहे. तर आपल्याला प्लॅन बी सोबत तयार नाही राहायचं आहे. अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट, एक खूप मोठा प्रॉब्लेम दिसून येतो समाजामध्ये, तो म्हणजे रॅट रेस पॅटर्न. रैट रेस पैटर्न मतलब मेरा भाई बैंकिंग का पढ़ाई कर रहा है या मेरा दोस्त रेल्वे का पढ़ाई कर रहा है, आई डोंट हैव अदर ऑप्शन, तर मी पण याचाच अभ्यास करतो. तर तो त्याचा एम होता, आपण डिसाइड केलं. त्याच्यामुळे या असल्या डिसिजन मुळे मॅक्सिमम स्टुडंट सक्सेस होत नाही. त्याच्यामुळे तुमचा जो डिसिजन स्वतःचा राहायला पाहिजे. डू नॉट फॉलो द रॅट रेस पॅटर्न. म्हणजे जो समोरचा व्यक्ती फॉलो करत आहे ते मला फॉलो करणं गरजेचं नाही. तुमचा डिसिजन स्वतःचा राहायला पाहिजे. ठीक आहे. बघा, मी याचे पण खूप सारे एक्झाम्पल माझ्याकडे आहे. ठीक आहे. पण मी त्या गोष्टी डिस्कस नाही करू इच्छितो. मला मी तुम्हाला एकच सांगत आहे की आपण जे 5 ते 6 प्रिन्सिपल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन जे शिकले त्यांना फॉलो करा. यू कॅन इझिली क्रॅक एनी काइंड ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. कुठले पण एक्झामिनेशन. मी परत ते पॉइंट्स रिवाइज करतो. हमारा सबसे पहला पॉइंट था की नाही, ते 6 सिग्मा प्रिन्सिपल अलग झाले. ठीक आहे. ऑलराइट. त्याच्या पहिले की अगर आपण आपला माइंडसेट आणि क्लॅरिटी हे जे 2 पॉइंट आले, अगर आपण हे डिसाइड झालं तर त्याच्यानंतर आपला मेन फोकस असतो की आपल्याला गायडन्स घ्यायचा आहे. बघा, माझ्याकडे एव्हरी सिंगल डे ऍडमिशन होतात ऑल ओव्हर इंडिया मधनं. आज पण झाले असणार. आणि तिथून मी तुम्हाला एक कळवासच सांगतो, 70% जे ऑनलाईन मध्ये कोर्सेस अवेलेबल आहे ते मुलं 1-2 वेळा कोर्सेस करून नंतर सुद्धा माझ्याकडे लावण्याचं डिसिजन घेतात. याच्या मागचं मी एकच रिझन सांगतो की कोर्सेस करने से, क्लासेस लगाने से, कोचिंग लगाने से रिजल्ट नहीं आता. यू नीड टू फाइंड आउट यूर गाइडिंग स्टार. तुमको तुम्हारा गाइडेंस ढूंढना पड़ेगा. तो 3rd नंबर का पॉइंट जो था, गाइडेंस ढूंढो और गाइडेंस के अंडर ही पढ़ो. आप जल्दी से जल्दी रिजल्ट क्रैक कर लोगे. अगर आप विदाउट गाइडेंस पढ़ोगे तो तुम फंस जाओगे, बिल्कुल फसोगे. आणि देन मग आपण इकडे पण नाही जाऊ शकत आणि इकडे पण नाही जाऊ शकत. मग आपल्याकडे एकच असतो. मग 99% स्टूडेंट लाइफला दोष देतात की लाइफ में ऐसा ही होता है, मेरे लक में नहीं लिखा था. ये ऐसी कुछ चीजें होती नहीं है. ठीक है. तर तुम्ही आपला सर्वात पहिला पॉइंट होता की माइंडसेट अँड क्लॅरिटी. आपल्याला मल्टिपल एक्झामिनेशन कडे फोकस नाही करायचं आहे. पॉइंट नंबर 2, वन्स टू डिसाइड देन नेव्हर मूव्ह बॅक. डू नॉट रेडी विथ द प्लॅन बी. आपल्याला प्लॅन बी डिसाइड नाही करायचा. आपल्याला कॉम्पिटेटिव्ह सेक्टर मध्ये सामोर जायचं. त्याच्यानंतर गायडन्स घेणं. गायडन्स कडून मग अजून एक रॅट रेस पॅटर्न फॉलो नाही करायचा. आणि बघा, ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह मध्ये किंवा कुठल्या पण सेक्टर मध्ये सामोर जाण्यासाठी फॅमिली सपोर्ट गरजेचा असतो. ठीक आहे. तर आपल्या फॅमिलीला बघा, वाईट कामासाठी आपण कधी त्यांच्याकडनं विचारलं पण नाही. चांगल्या कामासाठी तुम्ही त्यांच्याकडून परमिशन घेता. मी म्हणणार परमिशन घेण्यापेक्षा त्यांना कन्व्हिन्स करणं शिका. म्हणजे त्यांना पटवून सांगा की वाय इट इज इम्पॉर्टंट टू मी, ये मेरे लिए क्यों इम्पॉर्टंट है. त्यांना पटवून सांगा, त्यांना समजणार. आणि ते तुमची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अगेन आय एम टेलिंग यू, वन्स टू डिसाइड टू प्रिपेअर फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, आणि अगर तुम्ही दलदल मध्ये फसून अगर प्रिपरेशन करणार तर तुमचा फॅमिली प्रेशर, सेल्फ प्रेशर, सोसायटी प्रेशर, लोक काय म्हणणार, हे ऑटोमॅटिक डेव्हलप होणं सुरू होते. त्याच्यापेक्षा सीधा साधा फाइंड गाइडेंस, खुद के ऊपर इन्वेस्ट करो, जल्दी से जल्दी एग्जाम क्रैक करो, अपने लाइफ में आगे बढ़ो. सो सिंपल. ठीक आहे. तर आपले 6 सिग्मा प्रिन्सिपल कॉम्पिटेटिव्ह मध्ये कुठले? माइंडसेट, क्लॅरिटी, गाइडिंग स्टार, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, अँड द लास्ट वन इज कन्सिस्टन्सी. इथे मी 2 गोष्टीबद्दल जोर देऊन बोललोय. अजून मी कॉम्पिटेटिव्ह मध्ये खूप जास्त डिटेल जाऊ शकतो, पण मला नाही वाटत तेवढं डिटेल आता बोललं पाहिजे. माझे जे 2 हेतू होते इथे येण्याच्या मागचा, माझा सर्वात पहिला हेतू होता की इथं अगर जेवढे अंडर 20 स्टूडेंट आहे, इट मीन्स जो अंडर ग्रेजुएट है और जो 12 के अंदर भी है, यानी 12वीं के 11, 12 और इट में भी 10 और उससे भी छोटे यहाँ पे कुछ दिख रहे हैं मुझे. ठीक है. तर त्यांना माझा सर्वात मोठा एकच हेतू होता की
त्यांना मल्टिपल गोष्टींना एक्सप्लोर करण्याबद्दल मेसेज देणं. तर मी हे कन्सिडर करतो की हा जो एक्सप्लोर करण्याचा मेसेज आहे हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असणार. यस ऑर नो? मी त्याच्यासाठी परत एक गोष्ट सांगितली कि मेक अ कॉपी और उस कॉपी को अपना नाम अपने हिसाब से नाम दो. देखो ये 99% लोगों के लिए ना हंसने वाली चीज बन जाती है. ऐसा कभी होता है क्या? इसीलिए वो लोग पीछे ही रहते हैं. ठीक है, हे हंसण्या खूप जे सक्सेसफुल लोग आहेत ते कुछ आड़े टेढ़े चीजें नहीं करते, वो जो इम्पॉर्टंट चीजें अपने लाइफ में लागू कर लेते. तर हे जे कॉपीचा जो एक मेसेज दिला आणि मल्टिपल गोष्टी एक्सप्लोर करण्याचा मेसेज दिला, अगर तुम्ही याला केलं तर तुम्ही इथून 10 वर्षांनी येऊन मला थँक्यू म्हणणार आणि मी इथेच मिळणार. मी असतो नागपूरला पण माझं घर इथेच आहे. तर तुम्ही आज ह्या गोष्टी अगर माझ्याकडून शिकून गेलंय की स्वप्नील सरांनी सांगितलं की आय हॅव टू एक्सप्लोर मल्टिपल थिंग्स. मी कुठले पण आज युट्यूब वरती कुठल्या पण गोष्टी मला जे काही जिथपर्यंत मला कन्फ्युजन आहे, मला कुठलं पण असं वाटलं की आता मला हे करायचं आहे, डू इट. उसके बारे में सर्चिंग आप लोग शुरू कर दो. सर्च करो, उसके वीडियोस देखो, कॉपी में लिखो आज आपने क्या नया सीखा. ठीक है, वो कॉपी आपकी उसके लिए है. 2-4 महीने के बाद अगर आपको इंटरेस्ट नहीं आ रहा, स्किप इट, दूसरा उठाओ. आपके हर वो चीज सीखने से आपके अंदर एक कॉमन स्किल डेव्हलप होना शुरू हो जाएगी एक्सप्लोर करने से. आणि एक वेळ आपला एक्सप्लोर झालं की तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये सामोर जायचं आहे तर मग येतो फोकस. मी अजून एक स्टेटमेंट तुम्हाला सांगतो. इन द करंट सिच्युएशन युअर फोकस इज द मोस्ट व्हॅल्युएबल ऍसेट. मी याला मराठीमध्ये सांगतो, आता ते हिंदीमध्ये होते की मला माहित नाही. बघा, तुम्हाला सामोर जायचं असेल तर तुमचा फोकस ही सर्वात मोठी संपत्ती आहे, तुमचा टाइम नाही. किंवा टाइम बर्बाद करने वाले, टाइम वेस्ट करने वाले खूप सारे असे स्टुडंट आहेत, खूप सारे असे स्टुडंट आहेत. तुम्ही ज्या दिवशी फोकस होणार त्या दिवशी तुम्ही मल्टिपल डिसिजन घेणार. तर फोकस इज द मोस्ट व्हॅल्युएबल ऍसेट. तर आपण 2 गोष्टी मेन कन्क्लूड करतोय मी. सर्वात पहिला एक्सप्लोर, आणि एक वेळ अगर एक्सप्लोर मधनं तुम्हाला माहित झालं की कुठल्या क्षेत्रामध्ये मला सामोर जायचं आहे तर मग असतो फोकस. क्लियर? वाव, क्लियर? यार ये कहा जाती है एनर्जी? डू लेट मी नो वन मोर टाइम. क्लियर? क्या मैसेज दिए मैंने आप लोगों को? सर्वात पहले एक्सप्लोर करना, एंड एक बार अगर एक्सप्लोर हो गया तो देन फोकस, उस चीज के ऊपर फोकस करना. ठीक आहे. आणि कॉम्पिटेटिव्ह बद्दल मी 3-4 मेसेजेस तुम्हाला सांगितले की असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. आय होप मेनी ऑफ यू अंडरस्टूड व्हेरी वेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडनं कुठली पण हेल्प लागत असेल तर मी सोशल मीडियावरती जिथे तिथे अवेलेबल आहे. तर माझं इथं क्लासेसचं नाव पण लिहिलं आहे, हब ऑफ कॉम्पिटेटिव्ह. हे अगर तुम्ही युट्यूब वरती अगर सर्च केलं तर तुम्हाला चॅनल मिळून जाणार. तिथे मी रोज लाईव्ह असतो, 6 वाजता मी तुम्हाला मिळणार. ते आता तुम्हाला समजणार नाही समजणार ते बागचा पार्ट आहे, पण त्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक टेलिग्राम ग्रुपचा लिंक पण मिळणार. त्या लिंक थ्रू तुम्ही जॉईन पण करू शकता आणि तिथून माझ्यासोबत कनेक्टेड राहू शकता. ठीक आहे. कुठल्या पण अगर या 2 ते 3 क्षेत्रामध्ये अगर तुम्हाला हेल्प लागत असेल, इफ सम ऑफ यू, या आपका ब्रदर, या आपका लड़का, या आपकी लड़की, या आपका भाई, या आपका दोस्त, दोज आर लुकिंग फॉर द डेडिकेटेडली बैंकिंग एंड इंश्योरेंस सेक्टर के लिए, आणि दूसरा MBA सेक्टर के लिए अगर देख रहा होगा, अगर बड़े कॉलेजेस के लिए, अच्छे पोस्ट के लिए, तर तो माझ्याकडून मार्गदर्शन पक्का घेऊ शकतो. ठीक आहे. आता एवढं बोलून मी माझं जे सेशन आहे ते कन्क्लूड करतो. थँक्यू.